जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. काल आपण शिवराज्याभिषेकाचा एक भाग बघितला. त्या भागामध्ये शिवराज्याभिषेकाची तयारी कशी करण्यात आली, त्या तयारीसाठी पूर्वतयारी जी आहे ती कुठल्या पद्धतीची केली आणि रायगड बांधणीसाठी स्वराज्याचे इंजिनियर माननीय हिरोजी इंदलकर यांना प्रदीर्घ कालावधी म्हणजे 18 वर्षाचा काळ या राजधानीला बांधण्यासाठी लागला, हे आपण बघितलं. आणि हे सर्व प्रत्येकजण आपल्या स्वराज्याच्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीसाठी झटत होतं. आणि अशा अवस्थेमध्ये हेनरी आणि त्याचे सहकारी, जो ब्रिटिश गव्हर्नर होता मुंबईचा, तो राजांना भेटण्यासाठी आतुर झाला होता की प्रत्यक्ष राजे कसे दिसतात, ते कशा स्वरूपाचे आहेत हे पाहण्यासाठी हेनरी त्या ठिकाणी आला होता. आणि मग ज्यावेळेस राजे प्रतापगडाच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळेस राजांनी एक मन म्हणजे 40 किलोचं छत्र प्रतापगडाच्या भवानी मातेला अर्पण केलं होतं. आता एक मन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 40 किलो वजन. ते सोन्याचं छत्र काय केलं होतं, भवानी मातेला अर्पण केलं होतं. आणि राजे प्रतापगडावरून रायगडाला येईपर्यंत मावळ्यांनी हेनरी आणि त्याच्या सहकार्याला रायगडाच्या पायथ्याशीच डांबून ठेवलं होतं. आणि राजे परत आल्यानंतर राजांनी त्यांच्या म्हणजे जे काही बालदार, चोपदार, अंमलदार, ठाणेदार हे जे होते स्वराज्याचे, त्यांना निरोप पाठवला की हेनरी आणि त्यांच्या सहकार्याला वरती येऊ द्या. कुठं? रायगडावरती. आणि ज्यावेळेस राजे वरती आले, तो दिवस होता 29 मे. आणि 29 मे पासून हेनरी रायगडावरती होता. त्याने प्रत्येक गोष्ट बारकाईने नमूद करून ठेवलेली रायगडाविषयीची. तिथला बाजार कसा भरतो, कुठल्या दिशेला भरतो, कसा भरतो, प्रत्येक बाजारपेठेचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक किल्ल्याच्या मेन दरवाजापासून त्यानं बारकाईनं त्या ठिकाणी त्याच्या डायरीमध्ये वर्णन केलेलं आहे. मग हे सर्व करत असताना ज्यावेळेस वेगवेगळ्या राजाचे दूत त्या ठिकाणी आले, आदिलशहाचा दूत आला, औरंगजेबाचा दूत आला, आणखी बरेचसे राजाचे दूत त्या ठिकाणी हजर होते. हेनरीच नव्हता तर बाकीचे सुद्धा होते. आणि राजांनी त्या ठिकाणी 29 मे पासून जे काही उत्सव त्या ठिकाणी साजरा केला, स्नान वगैरे म्हणजे सप्त नद्यांचे पाणी, गंगेचं पाणी टाकून आंघोळ केली, दही दूध पंचामृत वगैरे याच्या साह्याने स्नान केलं. हे सर्व काही करत असताना हेनरी त्या ठिकाणी होता. आणि त्यांनी ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्या ठिकाणी लिहून ठेवलेल्या त्याच्या डायरीमध्ये. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही इतिहासाची पानं चाळा. काय इतिहासाची पानं चाळा, त्या ठिकाणी ते तुमच्या लक्षात येईल. आणि मग हे प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि 8 दिवसाच्या कालावधीमध्ये हा सोहळा चालला. त्याच्यामध्ये महाराजाचं त्यांच्या ज्या काही राणी होत्या, त्या राणीबरोबर पुनर्विवाह म्हणजे तो विधी त्या ठिकाणी करावा लागला. गागा भट्टांनी त्यांना ते मंत्र उच्चाराच्या साह्याने त्यांचे स्नान वगैरे, पूजाविधी जे काय असेल ते सर्व त्या ठिकाणी पार पाडून घेतले. इतरही ब्राह्मण असतील त्या ठिकाणी समजा, परंतु गागा भट्ट हे मुख्य त्या ठिकाणचे काशीवरून आणलेले होते खास राज्याभिषेकासाठी. आता प्रत्येकाच्या इतिहासकारांच्या मते वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी सांगण्यात आलेले. गागा भट्टांनी विरोध केला, इतर ब्राह्मणांनी विरोध केला, जे काय असेल ते इतिहासानुसार तुम्ही वाचन करा. मग अशा प्रकारे हा विवाह संपन्न होत असताना 6 जून
या दिवशी महाराजांनी सिंहासन रूढ झाले. काय झाले? सिंहासन रूढ झाले. आणि हे 32 मन, किती 32 मन वजनाचं सोन्याचं सिंहासन म्हणजे किती किलो? 1280 किलो. एका मनामध्ये किती सांगितलं आहे मी? 1 मन 40 किलोचा. आणि 1280 किलो वजनाचं सिंहासन हे पाहिल्यानंतर हेंद्रीचे डोळे दैदिप्यमान सिंहासन बघितल्यानंतर त्याचे डोळे असे झाकायला सुरुवात झाली की बापरे, मराठ्याचा राजा. आणि एवढं मोठं सिंहासन. ज्यावेळेस त्यांनी त्या सिंहासनाचं म्हणजे विचारपूस केली त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे 32 मन म्हणजे 1280. त्यांनी कॅल्क्युलेशन केलं की 1280 वजन ह्या सिंहासनाचं आहे. हजारो कारागीर त्या सिंहासनाच्या कामासाठी झटत होते. किल्ल्यासाठी तर झटले, त्याचा विषयच नाही. आपण माननीय हिरोजी इंदरकरांचा इतिहास सुरुवातीलाच बघितलं. त्यांना किती वर्ष लागले, त्यांनी कसं काम केलं. आणि महाराज स्वारीवर असताना त्यांना जे काही रायगडाचं बांधकाम करताना थोडी पैशाची चणचण झाली होती. तर माननीय हिरोजी इंदलकरांनी आपला वाडा सावकाराकडं गहाण टाकून पैसे घेतले आणि त्या पैशामध्ये आपला स्वतःचा वाडा त्यांनी सावकाराकडं गहाण ठेवला. तिथल्या जे त्यांचे गावामध्ये सावकार असेल त्या गावकऱ्याकडं. इतिहास सांगतो मी, नाही सांगत. आणि त्यांनी तो रायगड पूर्ण केला. म्हणजे पहा ती स्वराज्य भक्ती कशी होती. म्हणजे स्वराज्यासाठी झटणारे किती, म्हणजे आत्मीयता म्हणावं त्या स्वराज्याची. आणि त्याच आत्मीयतेमुळं काय झालं की हे 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार म्हणजेच बहुजन समाज हा शिवाजी राजांबरोबर होता. आणि जोपर्यंत ही आत्मीयता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये येत नाही, काय की ही आत्मीयता जोपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही की हे माझं आहे, हा माझा प्रांत आहे, हा माझा देश आहे, हा भारत माझा आहे, तोपर्यंत काय होणार नाही की परकीय आपल्याकडं वाकड्या नजरेनं बघणार नाही. तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ आठवत असेल, ज्यावेळेस हिटलरने रशियावर हल्ला केला होता. रशियाच्या सैन्याचा त्याने एवढा बिमोड केला होता. रशियाच्या सैन्यावर तुफान हल्ले केले होते. रणगाडे, तोफ, गोळे, बंदुकी, सगळं काही. पण रशिया, त्यांच्याकडं साधनं नव्हती पण त्यांच्याकडं जिद्द होती. हा माझा देश आहे. तिथले लोक फितूर झाले नाहीत, रशियाचे लोक फितूर झाले नाहीत. आणि त्यामुळेच रशियाला, मी सांगत नाही, इतिहास सांगतोय, तुम्ही इतिहास वाचा. म्हणजे मी खरोखर सांगतोय का, तर रशियाचे लोक यांनी काय केलं आहे, फक्त हा देश माझा आहे, माझ्या देशावर विदेशाचं आक्रमण नको आहे, त्यांची चढाई आमच्या देशावर नको आहे, त्यांचा हल्ला आमच्या देशावर नको आहे. ते रणगाडे घेऊन आलेत, विमानं घेऊन आलेत, बॉम्ब वर्षाव चालू आहे, बंदुकी तो गोळे टाकतायत, तरी प्रत्येक सैनिकाने हातात बंदूक घेऊन, शस्त्र घेऊन लढला, पायी लढला. आणि जर्मनीच्या सैन्याला माघार घ्यावं लागली. मग आपल्याच भारतामध्ये प्रत्येक वेळेस विदेशी आक्रमण का होतं, तर त्याचं कारण आहे की आपण ती भावना आपल्यामध्ये अस्तित्वात, आणि ही आत्मीयतेची भावना आपल्याकडे कमकुवतपणामध्ये कमी प्रमाणात आहे. आणि आपल्याकडे फितूर होण्याचा प्रकार जास्त आहे. त्यामुळे काय होतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतरचा जो काळ आला तो काळ आत्मीयतेचा राहिला नाही. ही भूमी माझी आहे, या भूमीशी माझं नातं आहे, या भूमीवर माझा हक्क आहे, ही आत्मीयता राहिली नाही. मला काय करायचं आहे, शेजाऱ्याला मारायला लागले, मला काही घेणं नाही. पण शेजाऱ्याला मारणारा माणूस उद्यावर आपल्यावर हल्ला करेल याची जाणीव आपण ठेवत नाही. त्यामुळे काय झालं आहे
की प्रत्येक वेळेस भारतावर विदेशी आक्रमणे झालेली आहेत. आणि 1605 नंतर 1605च्या काळामध्ये इंग्रज त्या काळातही होते छत्रपतींच्या. नंतरच्या काळामध्ये 1818मध्ये पूर्ण महाराष्ट्रावर इंग्रजांनी ताबा मिळवला होता. ही महत्त्वाची गोष्ट आहे. माणसामध्ये सिव्हिलन्स पाहिजे, म्हणजे आत्मीयतेची भावना पाहिजे की हा माझा भाग आहे, ही माझी जागा आहे, ही माझ्या शेजारीची जागा आहे, तो माझा आहे. शेजारी कोण आहे? माझा आहे. परंतु आपल्यामध्ये काय झालेली ती भावना न राहिल्यामुळे आणि जातीपातीमध्ये वाटल्या गेल्यामुळे काय झालं की 1818 नंतर आपल्या भारतीय समाजामध्ये परत एकदा जातीवादामध्ये पेरणी करण्यात आली. ते जे बीज इंग्रजांनी रोवलं 1818 नंतर, त्या बीजाचं रूपांतर फार मोठ्या वृक्षामध्ये झालेलं आहे. 46 लाख जाती अस्तित्वामध्ये. आताची जी जनगणना आहे, जाती जनगणना किंवा जातनिहाय जनगणना, याच्यामध्ये आणखी जातीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. किमान कोटीच्या घरामध्ये जाऊ शकते जातीची संख्या. म्हणजे येणारा सर्वे सांगतो मी, म्हणजे मी जो मागचा अभ्यास केला आहे त्या अभ्यासानुसारच मी तुम्हाला हे सांगतो आहे की असं होऊ शकतं. तर मग छत्रपतींनी ज्याप्रमाणे एक क्षत्रिय अंमल निर्माण केला होता, आणि विशेषतः म्हणजे छत्रपती ज्यावेळेस त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, काय छत्रपतींनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस सर्वच्या सर्व समाज, बहुजन समाज, टोटल समाज एकत्रित होता, एक संघटित होता. मग असं काय घडलं की समाज विखुरला? जी मूठ एकत्र आली होती, जो समाज एकत्र आला होता, तो पांगण्यामागे काय अवस्था निर्माण झाली, काय असा प्रकार झाला, कुठली नस दबली मनगटाची की हे पाचीचे पाची बोटं अलग अलग झालीत? असं काय घडलं? इंग्रजांनी असं काय केलं जे हजारो वर्ष मुघलाला जमलं नाही, ते इंग्रजांनी 150-200 वर्षाच्या राज्य कारभाराच्या काळामध्ये त्यांनी ती मूठ, जी शिवाजी महाराजांनी जी घडी बनवली होती, ज्या मुठीला त्यांनी एकत्र केलं होतं, पाची अशी म्हणजे वज्रमूठ तयार केली होती समाजाची, ती अशी कुठली नस दाबली इंग्रजांनी की त्यामुळे ते पाचीचे पाची वज्रमुठीचे तुकडे असे विखुरले आणि ते वेगवेगळे झालेत पंजासारखे. असं काय केलं इंग्रजांनी? तर मागच्या आपण 4-5 व्हिडिओ जे बनवलेत, युरोपमधून युरोपियन भारतात कसे आले, जातीवाद कसा निर्माण झाला, सती प्रथा कशी अस्तित्वात आली, त्याला चालना कोणी दिली, ह्या सगळ्या गोष्टी त्याच मुठीशी आणि बोटाशी विखुरलेल्या परिस्थितीशी निगडीत आहेत. त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि बंधू आणि भगिनींनो, हा 352 वर्षाच्या काळामध्ये आजही हा दिवस शिवराज्याभिषेकाचा मोठ्या उत्साहाने रायगडावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते, राजकीय नेते, सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी उत्साहाने हजर असतो. तो सोहळा बघण्यासारखा आहे. तुम्ही वेळ मिळाला जाऊ शकता. आता माझा थोडा प्रॉब्लेम आला, माझं जाणं शक्य नाही, तरी तुम्ही अवश्य रायगडाला एकदा भेट द्या. जी स्वराज्याची महत्त्वाची राजधानी आहे, भविष्यात परत एकदा तिला राजधानीचं स्वरूप येण्याची शक्यता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद बंधू आणि भगिनींनो.